नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पीक विमा 2026 संदर्भातील अतिशय महत्त्वाच्या अपडेटबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। राज्य शासनाने खरीप 2026 आणि रब्बी 2026 ते 27 हंगामासाठी सुधारित पीक विमा योजनेला मान्यता दिली आहे। या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांवर थेट परिणाम होणार आहे। मित्रांनो, यंदाच्या हंगामात पीक विमा भरपाई देण्याची पद्धत मागील वर्षाप्रमाणेच ठेवण्यात आली आहे। म्हणजेच विविध टप्प्यांवर नुकसान भरपाई देण्याऐवजी हंगामाच्या शेवटी उत्पादनाच्या आधारे एकदाच भरपाई निश्चित केली जाणार आहे। कमी पावसाची शक्यता, हवामानातील बदल आणि एल निनोच्या परिणामामुळे अनेक शेतकऱ्यांना पीक विमा योजनेबाबत अपेक्षा होत्या। मात्र शासनाने उत्पादकता आधारित मॉडेल कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। आता पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे। फार्मर आयडी नसल्यास अर्ज प्रक्रियेत अडचणी येऊ शकतात। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपला फार्मर आयडी तयार करून ठेवणे आवश्यक आहे। प्रीमियम बाबत बोलायचे झाले तर खरीप पिकांसाठी शेतकऱ्यांना विमा रकमेच्या 2%, रब्बी पिकांसाठी 1.5% आणि नगदी पिकांसाठी 5% हिस्सा भरावा लागणार आहे। उर्वरित रक्कम शासनाकडून दिली जाणार आहे। आता नुकसान भरपाई कशी ठरणार हे समजून घेऊया। पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या काळात नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ सदृश परिस्थिती किंवा उत्पादन घट यांचा परिणाम झाला असल्यास अंतिम उत्पादनाच्या आधारे नुकसान भरपाई निश्चित केली जाईल। यासाठी पीक कापणी प्रयोगांची माहिती आणि तांत्रिक उत्पादन आकडेवारीचा वापर करण्यात येणार आहे। महसूल मंडळ स्तरावर मिळालेल्या उत्पादनाची तुलना उंबरठा उत्पादनाशी करून भरपाई ठरवली जाईल। यंदाच्या योजनेतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे डिजिटल पीक सर्वेक्षण। शेतकऱ्यांनी पेरलेल्या पिकांची नोंद डिजिटल पीक सर्वेक्षणामध्ये करणे बंधनकारक असेल। जर विमा अर्जातील पीक आणि डिजिटल नोंदीतील पीक वेगळे आढळले तर डिजिटल नोंद अंतिम मानली जाईल। त्याचप्रमाणे प्रत्यक्ष शेतातील पीक आणि डिजिटल नोंदीमध्ये तफावत आढळल्यास संबंधित विमा अर्ज रद्द होऊ शकतो। त्यामुळे पीक नोंदणी करताना काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे। उंबरठा उत्पादन निश्चित करण्यासाठी मागील 7 वर्षांच्या उत्पादन आकडेवारीचा आधार घेतला जाणार आहे। त्यापैकी सर्वोत्तम 5 वर्षांचे सरासरी उत्पादन विचारात घेऊन उंबरठा उत्पादन ठरवले जाईल। राज्य शासनाने यंदासाठी सर्व अधिसूचित पिकांवर 70% जोखीम स्तर निश्चित केला आहे। भात, सोयाबीन, कापूस आणि गहू या प्रमुख पिकांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे। पीक कापणी प्रयोगातून मिळालेल्या उत्पादनाला 50% आणि तांत्रिक विश्लेषणातून मिळालेल्या उत्पादनाला 50% महत्त्व दिले जाणार आहे। यासाठी उपग्रह तंत्रज्ञान, रिमोट सेन्सिंग आणि डिजिटल डेटा वापरला जाणार आहे। त्यामुळे उत्पादनाचे अधिक अचूक मूल्यांकन होण्याची अपेक्षा आहे। शेतकऱ्यांसाठी आणखी काही महत्त्वाचे नियम लागू करण्यात आले आहेत। योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान क्षेत्र मर्यादा 0.10% हेक्टर ठेवण्यात आली आहे। कर्जदार आणि बिगर कर्जदार दोन्ही प्रकारचे शेतकरी या योजनेत स्वेच्छेने सहभागी होऊ शकतात। भाडेपट्टीवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही योजनेचा लाभ मिळणार आहे। मात्र त्यांना नोंदणीकृत भाडेकरार अपलोड करणे आवश्यक राहील। फसवणूक करून विमा घेण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे। अशा प्रकरणांमध्ये संबंधित व्यक्तीला पुढील 5 वर्षे विविध कृषी योजनांपासून वंचित ठेवले जाऊ शकते। मृत व्यक्तींच्या नावाने किंवा चुकीची माहिती देऊन घेतलेले विमा प्रस्ताव रद्द केले जातील। मित्रांनो, या नवीन नियमांमुळे पारदर्शकता वाढण्यास मदत होईल। मात्र फार्मर आयडी, डिजिटल पीक सर्वेक्षण आणि अचूक माहिती देणे हे प्रत्येक शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे। तुमच्या जिल्ह्यात पीक विमा अर्ज कधी सुरू होणार, कोणती कागदपत्रे लागणार आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा याबाबत अपडेट मिळताच आपण स्वतंत्र व्हिडिओमध्ये माहिती देऊ। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा। कृषी योजनांचे सर्व अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।